नगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल. Welcome children in this tutorial of a general science of standard 7. This is lesson number 16, natural resources, and this is video number 2. Now we will see what are the fuels. Various substances are used in day-to-day life for generating energy. These are called fuels. म्हणजे मराठीमध्ये जर आपण म्हटलं तर फ्युएल्स म्हणजे काय तर इंधन असं आपण म्हणतो. मग वेगवेगळे पदार्थ वापरले जातात हे इंधन मिळवण्यासाठी ज्याच्यातनं आपल्याला एनर्जी मिळते. सो दीज आर कॉल्ड फ्युएल्स. मग फ्युएल्स आर फाउंड इन सॉलिड, लिक्विड ऑर गॅशियस स्टेट्स ऑल्सो. सगळ्यात महत्त्वाचं फ्युएल म्हणजे आहे ते कोल. मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो म्हणजे असं कोल कसं फॉर्म झालं बरं तर खूप वर्षांपूर्वी फॉरेस्ट्स गॉट बरीड अंडरग्राउंड ॲज अ रिझल्ट ऑफ सर्टन नॅचरल इव्हेंट. म्हणजे काहीतरी नैसर्गिक आपत्ती आली होती आणि त्यामुळे भरपूर वर्षांपूर्वी हजारो वर्षांपूर्वी वेगवेगळी जी जंगलं होती ती अंडरग्राउंड खाली जमिनीच्या खाली गाडली गेली आणि मग काय झालं लेयर्स ऑफ सॉईल केप्ट गेटिंग डिपॉझिटेड ओव्हर देम. त्याच्यावर मातीचे थर साचत गेले म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की व्हेरी हाय प्रेशर फ्रॉम द अबव अँड द हीट फ्रॉम द अर्थ्स इंटेरियर. म्हणजे वरून मातीचे लेयर येत होते त्यामुळे खूप प्रेशर झाला आणि अर्थमधनं आतमधनं काय होत होती हीट म्हणजे उष्णता मिळत होती आणि हळूहळू या प्रेशरचा आणि हीटचा एकंदरीत परिणाम झाला अँड दॅट इज सोली ट्रान्सपोर्टेड इन टू बरीड प्लांट्स इन टू अ फ्युएल्स. म्हणजे हे सगळे जे बरीड प्लांट्स होते पुरलेली जी झाडं होती ती फ्युएल्समध्ये हळूहळू कन्वर्ट झाली अँड कोल वॉज थर्स फ्रॉम द रिमेन्स ऑफ दोज प्लांट्स अँड दिस इज वाय कोल इज सेड टू बी फोसाईल फ्युएल. फोसाईल फ्युएल म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणू शकतो जीवाश्म इंधन. म्हणजे जीव म्हणजे काय वनस्पती सजीव असतात की नाही मग त्याच वनस्पतींपासून ह्या अंडर हाय प्रेशर आणि हीटच्यामुळे जे फ्युएल्स कन्वर्ट झाली त्याला म्हणतात कोल म्हणजेच जीवाश्म इंधन. मग इट इज फाउंड इन माइन्स म्हणजे खाणीमध्ये सापडतं कोल म्हणजे मुळात काय तर कोळसा. मग पीट, लिग्नाईट, बिटुमिनस कोल, अँथ्रासाईट कोल आर द वेरियस टाईप्स ऑफ द कोल. आणि त्यातल्या त्यात अँथ्रासाईट जे आहे ना दॅट हॅज द हायेस्ट ग्रेड ऑफ कोल. त्याच्यामध्ये कोलचं प्रमाण जास्त असतं. आता ह्या सगळ्यामुळे काय होतं वनस्पती म्हणा म्हणजे प्लांट्स म्हणा किंवा आपण ॲनिमल्स जे आहेत त्याच्यामध्ये मेन सोर्स काय असतं कार्बन. आणि हे जे कोल झालेलं आहे ते फोसाईल फ्युएल्स आहे दॅट आर ट्रान्सफॉर्म फ्रॉम दी प्लांट. त्यामुळे काय म्हणतात की कोल इज कॉल्ड द स्टोअर हाऊस ऑफ द कार्बन. इट इज बर्न टू ऑब्टेन हीट एनर्जी. आपल्याला हीट मिळते त्याच्यापासनं आणि इट इज यूज्ड ॲज अ फ्युएल. इट इज यूज्ड ॲज अ फ्युएल इन थर्मल पॉवर प्लांट्स ऑर रन बॉयलर्स किंवा रेल्वे इंजिनेस बऱ्याच ठिकाणी फ्युएल म्हणून वापरतात. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अ फ्युएल फॉर कुकिंग अँड फॉर बेकिंग ब्रिक्स इन किल्न्स अँड लार्ज स्केल. द गॅशियस फ्युएल प्रोड्युसर गॅस water gas are obtained from the coal. It is energy resources contribute greatly to industrial development. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात जर हीट एनर्जी पाहिजे असेल तर कोलचा वापर केला जातो. आता पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतं आहे की कसं कोल मी जे आता म्हटलं की टाईम म्हणजे भरपूर वर्षांपूर्वी अंडर हाय प्रेशर आणि खालून हीट अर्थच्या आतमधनं इंटरनल ह्याच्यामधनं लेअरमधनं हीट आली आणि वरून मातीचे लेअरचे प्रेशर झाले आणि मग त्याचं फॉर्मेशन झालं कोलमध्ये. ओके सो दिस इज द वे टू फॉर्म द कोल. Now mineral oils. Mineral oils is the liquid fuel formed by the decomposition of organic substances buried underground. म्हणजे मिलियन ऑफ इयर्स ॲगो जसं कोल कसं झालं की प्लांटपासनं ट्रान्सफॉर्म झालं तसंच मिनरल ऑइल कसं झालं की काही डेड सी ऑर्गॅनिझम्स होते ते सीच्या बॉटमला म्हणजे समुद्राच्या तळाशी गाडले गेले आणि त्याच्यावर काय झालं की मातीचा किंवा वाळूचा सँडचा एक लेयर त्याच्यामध्ये जमा होत गेला आणि ड्यू टू हाय प्रेशर अगेन अँड टेम्परेचर हे जे डेड ऑर्गॅनिझम आहे दॅट आर ट्रान्सफॉर्म इन टू द मिनरल ऑइल्स. म्हणजे कोल कशाने फॉर्म झाला होता तर डेड प्लांट्समुळे फॉर्म झाला होता आणि मिनरल सॉईल फॉर्म झालं हे डेड ऑर्गॅनिझममुळे. ओके द अंडरग्राउंड मिनरल ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू द ऑइल वेल्स. इट इज फाउंड मेनली इन ऑइल सँड्स किंवा शेल किंवा सँडस्टोन लाईमस्टोन ॲट अ डेप्थ ऑफ अबाउट 1000 to 3000 मीटर्स. म्हणजे 1000 ते 3000 मीटर खालपर्यंत
असतं हे मिनरल ऑइल आपल्याला मिळतं. आता इट इज ऑल्सो नोन ॲज अ पेट्रोलियम ऑर क्रूड ऑइल. ह्याचा कलर असतो साधारण ग्रीनिश ब्राऊन. पेट्रोलियम इज मिक्सचर ऑफ मेनी कंपाऊंड्स मेनली ऑफ हायड्रोकार्बन टाईप. इट कंटेन्स द कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. इट इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू द ऑइल वेल्स अँड रिफाईन म्हणजे प्युरिटी केली जाते बाय द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता डिस्टिलेशन मेथड आपण बघितलेली आहे लास्ट याच्यामध्ये लेसनमध्ये बघितलेली आहे, व्हॉट इज द डिस्टिलेशन मेथड. ओके, मग हे जे वेगवेगळे जे त्याच्यामध्ये मिक्स झालेले असतात की नाही पेट्रोलियममध्ये, ते सेपरेट केले जातात डिस्टिलेशन प्रोसेसद्वारे आणि मग आपल्याला प्युअर पेट्रोलियम मिळतं, विच इज यूज्ड ॲज अ फ्युएल फॉर द प्रोडक्शन ऑफ डाईज किंवा पेस्टिसाईड, परफ्यूम, आर्टिफिशियल फायबर ह्या सगळ्यामधनं आपल्याला मिळू शकतं किंवा वापरलं जातं. आता नॅचरल गॅस, इट इज अगेन अ इम्पॉर्टंट फॉसिल फ्युएल. पुन्हा हे नॅचरल गॅस जो आहे इट इज ऑल्सो अ फॉसिल फ्युएल म्हणजे जीवाश्म इंधन आहे. इट इज फाउंड असोसिएटेड विथ द पेट्रोलियम अँड इन सम प्लेसेस नॅचरल गॅस अलोन. म्हणजे कधीकधी तो पेट्रोलियम सोबत असतो किंवा कधीकधी केवळ आपल्याला नॅचरल गॅससुद्धा मिळतो. आता मेन कंपोनंट काय आहेत तर मिथेन, त्याच्यानंतर इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. मिथेन जास्त प्रमाणात असतो आणि इतर वेळेला कधीकधी इथेन, प्रोफेन आणि ब्युटेनसुद्धा प्रेझेंट असतात. नॅचरल गॅस इज फॉर्म फ्रॉम द रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम बरीड डीप अंडरग्राउंड अँड सब्जेक्टेड टू द हाय प्रेशर. दिस फ्युएल कॅन बी कॅरीड ओव्हर अ लाँग डिस्टन्सेस बाय मीन्स ऑफ गॅस पाईपलाईन. म्हणजे नॅचरल गॅस जे असतात की नाही ते आपण गॅस पाईप थ्रू लाँग डिस्टन्सपर्यंत त्यांना घेऊन जाऊ शकतो. पण जर ॲब्सेन्स ऑफ नेटवर्क ऑफ पाईपलाईन इट इज ट्रान्सफॉर्म अंडर दी हाय प्रेशर इनटू द कंप्रेस्ड नॅचरल गॅस आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस. आता तुम्हाला माहिती आहे CNG आणि LNG दॅट इज लिक्विफाईड नॅचरल गॅस आणि CNG म्हणजे कंप्रेस्ड नॅचरल गॅस. बऱ्याचशा आपण आता बघतो गाड्या CNGवर चालतात. सो व्हॉट इज दॅट, इट इज अ ट्रान्सफॉर्म अंडर हाय प्रेशर नॅचरल गॅस ओनली. ओके, नाउ व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ CNG दॅट इज कंप्रेस्ड नॅचरल गॅस. इट कॅचेस फायर इझिली म्हणजे आपल्याला पटकन फायर मिळते. नो सॉलिड वेस्ट रिमेन्स आफ्टर कंबशन म्हणजे त्या जळल्यानंतर काही वेस्ट राहत नाही. कार्बन डायऑक्साईड जे आपलं नॉर्मली फ्युएल्स बर्न केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड जे तयार होत असतं किंवा एक्सक्रीट केलं जातं, दॅट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर फॉर्म इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. अदर पोल्युटंट्स आर नॉट प्रोड्युस्ड. दुसरे कुठलंही प्रदूषण काही होत नाही. दॅट कॅन बी ट्रान्सपोर्टेड इझिली आणि कंबशन कॅन बी कंट्रोल्ड इझिली म्हणजे त्याचं कंबशन जे आहे समजा त्याला जे आपण जळवतो किंवा त्याला आपण जे फायर करतो ते आपण कंट्रोलसुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीनं आणि व्यवस्थित करू शकतो. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ CNG दॅट इज कंप्रेस्ड नॅचरल गॅस विच इज ॲक्च्युअली नॅचरल गॅस दॅट इज ट्रान्सफॉर्म अंडर ई हाय प्रेशर. हाय प्रेशरमध्ये ते कंप्रेस्ड झालेला असतो म्हणून त्याला म्हणतात कंप्रेस्ड नॅचरल गॅसेस. ओके, नाऊ देअर आर व्हेरियस फॉरेस्ट रिसोर्सेस. फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजेच काय, हे जे सगळे आपल्याला मिळालेले आहेत म्हणजे डिमांड ऑफ फ्युएल हॅज इन्क्रीज्ड ग्रेटली ड्यू टू रॅपिडली ग्रोईंग पॉप्युलेशन. बरोबर की नाही, कारण काय होतं आहे पॉप्युलेशन वाढते आहे त्यामुळे ह्या सगळ्या फ्युएल्सची गरज वाढली आहे. पण फोसाईल फ्युएल्स जे आहेत ते लिमिटेड आहेत कारण आत्ताच आपण बघितलं की फोसाईल फ्युएल जे आहे दॅट आर फॉर्म बाय दी बरीड ऑर्गॅनिझम्स ऑर प्लांट्स म्हणजे लाखो वर्षांपूर्वी वनस्पती म्हणा किंवा प्राणी म्हणा हे गाडले गेलेले आहेत. त्यांच्यावर अंडर प्रेशरने आणि हीटमुळे त्यांचं इंधनामध्ये या फ्युएलमध्ये रूपांतर झालेलं आहे. त्यामुळे त्यांचे साठे जे आहेत ते लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत आणि मग आता एवढ्या पॉप्युलेशनला हे सगळं कसं काय पुरणार. सो इट इज बिकमिंग डिफिकल्ट टू मीट दिस नीड किंवा दिस डिमांड. आणि म्हणून काय होतं मिनरल ऑइल कोल्स आर लिमिटेड अँड डिमांड इज इन्क्रीजिंग म्हणून अल्टरनेटिव्ह फ्युएल्स आता वापरले जातात. तर काय काय आहेत बरं अल्टरनेटिव्ह फ्युएल्स, तर हायड्रोजन आहे, बायोफ्युएल्स आहेत, मिथेनॉल आहे, वूड अल्कोहोल आहे, ग्रीन अल्कोहोल आहे. हे सगळे आहेत अल्टरनेटिव्ह फ्युएल्स. मग त्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स ऑफ फॉरेस्टमधनं हे सगळे मिळत असतील तर फॉरेस्ट काय करतं बरं.
काय आहे प्रोटेक्टिव्ह फंक्शन फॉरेस्टचं? तर रिड्यूस द वेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. म्हणजे आपण हे लहानपणीसुद्धा वाचलेलं आहे की झाडांचं जर कवर आपल्या जमिनीवर असेल तर जमिनीची धूप रोखली जाते. म्हणजेच काय, तर माती वाहून नेण्याचं, कमी वाहून पाण्याकडनं कशी रोखली जाईल हे काम करत असतं झाड. त्याच्यानंतर काय करतं, टू हेल्प द पर्कोलेशन ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड. म्हणजे मातीमध्ये पाणी किती साठवून ठेवता येईल ह्याचं काम करत असतात. सॉईल इरोजन, तेच जमिनीचं धूप कमी करण्याचं काम करत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ. ती पण इम्पॉर्टंट आहे ना जंगलांसाठी. जर वाईल्ड लाईफ मेंटेन झाली तर तुमची अन्न साखळी, फूड चेन प्रॉपर मेंटेन राहील आणि मग पुढच्या सगळ्या नॅचरल कॅलॅमिटीज ज्या आपण आता फेस करतो त्या फेस केल्या जाणार नाही. सो दिस इज ऑल मच इम्पॉर्टंट फॉर दी प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स. म्हणजे आपल्याला प्रोटेक्ट करणं फॉरेस्ट किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला हे सांगतं. बरोबर, दीज आर द प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स. पण फॉरेस्टमधनं आपल्याला प्रॉडक्टिव्ह फंक्शनसुद्धा मिळतं. काय बरं आहे प्रॉडक्टिव्ह फंक्शन? तर आपल्याला वेगवेगळ्या मेडिसिनल प्लांट्समधनं आपल्याला मेडिसिनसुद्धा मिळतात. किंवा वूड आहे, वूडमधनं आपल्याला काय मिळतं, तर वेगवेगळं वूडचे आपण वेगवेगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला, ते फ्युएल्स म्हणून तर वापरतोच, प्लस आपण त्याचे वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. सो त्यामुळे फॉरेस्ट हे प्रोटेक्ट करणं खूप 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 गरजेचं आहे. बिकॉज इट हॅव द प्रोटेक्टिव्ह फंक्शन ऑल्सो अँड इट हॅज अ प्रोडक्टिव्ह फंक्शन ऑल्सो. राईट. देअर आर सम ओशन रिसोर्सेस ऑल्सो. म्हणजे ओशन म्हणजे काय, तर समुद्रातनं मिळणारी वेल्थ, दॅट इज अ मरीन वेल्थ. कसं आहे की सायंटिस्ट बिलीव्ह दॅट बिलियन ऑफ टन्स ऑफ मिनरल्स आर टू बी फाउंड डिझॉल्व इन ओशन. म्हणजे असं म्हटलं जातं की भरपूर असे मिनरल्स जे आहे ते फाउंड झाले होते आणि जे ओशन वॉटरमध्ये डिझॉल्व झाले. देअर आर व्हेरी लार्ज रिझर्व्स ऑफ टिन, क्रोमियम, फॉस्फेट, कॉपर, झिंक, लीड, मँगनीज इन द ओशन अँड सीबेड्स. असं म्हणतात की ह्या सगळ्याचे भरपूर रिझर्व म्हणजे त्याचा साठा आहे. आता आपल्याला काय मिळतं ओशनमधनं, तर जेम्स मिळतात, शेल्स मिळतात, पर्ल्स मिळतात. अँड रिअल पर्ल्स आर इवन कॉस्टलियर दॅन गोल्ड. हे तर तुम्हाला माहिती आहे. मग हे सगळं काय आहे, तर ही सगळी मरीन वेल्थ आहे. ओके. सो ओशनमधनं सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी रिसोर्सेस मिळत असतात. किंवा आपण असं पण म्हणू शकतो टिडाल एनर्जी जी आपण बघितलेली आहे की सी वेव्जपासनं, समुद्राच्या लाटांपासनं मिळणारी जी एनर्जी आहे दॅट कॅन बी ऑल्सो यूज्ड फॉर दी प्रोडक्शन ऑफ एनर्जी. सो दीज आर दी ऑप्शन्स फॉर दी फॉसिल फ्युएल्स विच हॅव द लिमिटेड सोर्स फॉर द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. म्हणून आपण फॉरेस्टमधनं मिळणारी जी नॅचरली मिळती आहे किंवा ही ओशनमधनं मिळणारी जी रिसोर्सेस आहेत त्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करायला पाहिजे. सो हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ मिनरल रिसोर्सेस फ्रॉम ओशन अँड बायो रिसोर्सेस इन द ओशन्स. दिस इज फॉर द लेसन. थँक यू.